वलगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणाचा मुद्दा प्रसार माध्यमाद्वारे उचलून धरल्यानंतर पत्रकाराच्या दिव्यांग मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे या गंभीर घटनेनंतरही संबंधित आरोपी मोकाट फिरत असून ज्यासाठी संपूर्ण वाद निर्माण झाला ते अतिक्रमण आजही कायम असल्याने वलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। साप्ताहिक वागणक व नंबर 1 न्यूज चॅनलचे संपादक नितीन पाटील मुळे यांनी दिनांक 18 मे रोजी साप्ताहिकात आणि 19 मे रोजी न्यूज चॅनलवर वलगाव येथील ग्रामपंचायत मागे पुन्हा अतिक्रमणाचा विखडा या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते। या संदर्भात ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारही देण्यात आली होती, मात्र तक्रारीनंतरही अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून आली नाही। दरम्यान अतिक्रमणाच्या प्रकरणाचा राग मनात धरून काही व्यक्तींनी पत्रकाराच्या दिव्यांग मुलगा सार्थक याच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सार्थकच्या कानावर यापूर्वी शस्त्रक्रिया झालेली असताना त्याच्या याच भागावर मारहाण झाल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून अमरावती, नागपूर आणि सध्या अकोला येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे। एका बाजूला दिव्यांग बालक उपचारासाठी संघर्ष करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला आरोपींवर कठोर कारवाई झालेली नाही आणि तिसऱ्या बाजूला संबंधित अतिक्रमण आजही जैसे ते असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे वलगाव ग्रामपंचायत नेमकी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहे। ग्रामपंचायतीने अतिक्रमणाबाबत तातडीने व ठोस कारवाई केली असती तर हा वाद एवढ्या टोकाला गेला नसता अशी भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे। त्यामुळे दिव्यांग मुलावर झालेल्या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी आता जोर धरत आहे। वलगाव ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळेच हे प्रकरण अधिक चिघळल्याची चर्चा गावात रंगत असून शासन याकडे किती गांभीर्याने पाहते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।